मालिकेचं नाव लग्नानंतर होईलच प्रेम. आजच्या भागात आपण पाहत आहोत जीवा त्या माणसाकडे हात जोडून विनंती करत उभा असतो. आनंद निवासची जागा आम्हाला परत द्या ही माझी विनंती आहे. परंतु तो माणूस भास्करचा विश्वासू साथी असल्याने जीवाचं एकही ऐकत नाही. कठोर चेहरा करून तो तिथून निघून जातो. निराश झालेला जीवा मनातल्या वेदनांनी विव्हळ होऊन मंदिरात पोहोचतो. देवीसमोर उभा राहून दीर्घ श्वास घेतो आणि सतत घंटा वाजवतो. घंटांचा आवाज आकाशभर घुमतो. जणू त्याच्या अंतःकरणातील आक्रोश त्यातून उमटतो. देवीसमोर बसून जीवा म्हणतो, देवी आई, आज मला उत्तर हवं आहे. तू सगळ्यांवर माया करतेस, प्रेम करतेस, पण मी काय तुझा सावत्र मुलगा आहे का? माझ्यासोबत असंच का होतंय? जगातलं सगळं दुःख फक्त माझ्याच वाट्याला आलं आहे का? त्याच्या डोळ्यात पाणी जमा होतं. आवाज थरथरतो. मी काही चुकीचं केलं होतं का मागच्या जन्मात? म्हणून का अशी शिक्षा भोगतोय मी ह्या जन्मात? जर असंच असणार असेल तर सांग ना मला आई, मी स्वतःला तयार ठेवेन. पण असं जगणं, प्रत्येक वेळेस शून्यावर येऊन बसणं आता सहन होत नाही. जीवा भावनांनी कोसळतो. एका मुलीवर मी जीवापाड प्रेम केलं होतं. तिला सुख द्यायचं म्हणून कितीही कष्ट घेतले. पाण्यात दिवे सोडले होते, तुझं नाव घेतलं होतं आई. 50-50 दिवे लावले या मंदिरात. पण काय झालं? तू माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घेतलंस. तरीही मी काही बोललो नाही. म्हणालो, जीवा, हेच तुझं नशीब आहे. ते गोड मान. थोड्याच वेळात त्याच्या आठवणींमध्ये नंदिनी येते. माझ्या आयुष्यात नंदिनी आली. आणि खरं सांगायचं तर आई, दिवा घेऊन जरी शोधत बसलो असतो तरी एवढी चांगली मुलगी मला मिळाली नसती. पण माझ्याकडून चूक झाली. तिच्या आयुष्यातील सुख मीच हिरावून घेतलं. तिचं सगळं संपवलं. जीवा खाली बसतो, हात जोडतो आणि डोळ्यांतून ओघळणाऱ्या पाण्याबरोबर प्रार्थना करतो. आई, आजपर्यंत मी माझ्यासाठी काही मागितलं नाही आणि यापुढेही मागणार नाही. पण एक विनंती आहे, नंदिनीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पुन्हा फुलव आणि आनंद निवास पुन्हा मला परत मिळू दे. माझ्याकडे फक्त 15 दिवस आहेत, इतकेच 15. कृपा कर आई, माझी मदत कर. तो पुन्हा पुन्हा म्हणतो, प्लीज माझी मदत कर आई, तूच काहीतरी मार्ग काढ. देवीच्या समोर कोसळलेला जीवा अंतःकरणातून रडू लागतो. त्याचा आवाज मंदपणे मंदिरात घुमतो. आता प्रश्न असा, या येणाऱ्या 15 दिवसात जीवा आनंद निवास परत मिळवणार का? देवी त्याची प्रार्थना ऐकून त्याचं आयुष्य पुन्हा उजळणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त पुढील भागात.